नमस्कार मंडळी. तर खानदेशी पद्धतीने शेवभाजी, शेव म्हणजे रस्सा भाजी शेवाची. हे बघा शेव घेतलेत, तर त्याची रस्सा भाजी मी एक प्रयत्न करते की व्यवस्थित बनवायचा. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा बघा सवाई काळा मसाला, शेवभाजीसाठी काळा मसाला लागतो. त्यानंतर मी ते कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो घेतला आहे. आलं लसणाची पेस्ट मी काढून घेतलेली आहे. तर हे कांदा आणि टोमॅटो मी गॅसवर भाजून घेणार आहे आणि ही रेसिपी मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करते. पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी गॅसवर कांदा आणि हे बघा 3 कांदे आणि एक टोमॅटो छान अगदी भाजण्यासाठी ठेवून दिला आहे. तर हे असं छान परतवून घ्यायचं आहे. म्हणजे काळा मसाला असेल ना तर काळं वाटण आणि काळा मसाला. आता काळा मसाला तर हा आहे, हे बघा याच्यावर आपली नॅशनल क्रश गिरिजा ओक हिचा छान अगदी मस्त फोटो आहे बघा. तर हा मसाला मी आणलेला आहे, खास काळा मसाला ही रेसिपी बनवण्यासाठी. तर हे सावकाश अगदी परतवायचं आहे. हे बघा हळूहळू आता हे कांदा छान आतून अगदी भाजला जाईपर्यंत आपल्याला हे थोडं थोडं असं परतवून घ्यायचं आहे वेगवेगळ्या साईडने आणि छान शेकून घ्यायचं आहे. तर कांदा आणि टोमॅटो छान अगदी भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर छान मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहे. आणि मी कोकणातली असल्यामुळे थोडंसं याच्यामध्ये मी खोबरं घालणार आहे. हे बघा, आज माझ्याकडे सुकं खोबरं नाही आहे, तर मी हे खोबरं पण चालून जाणार, कारण आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे. त्यामुळे मी थोडंसं ओलं खोबरं घालते. तर आता मी फोडणीसाठी तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण कोथिंबीर आहे. पेस्ट परतून झाल्यानंतर आपण केलेलं वाटण घालायचं आहे. हे बघा, तर वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. वाटण छान परतवून झालं आहे. तर आता मी मसाले घालते. यामध्ये चिमूटभर हिंग, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं बडीशेपची पावडर आहे, आपला काळा मसाला आहे आणि लाल तिखट. बस हे सगळे लंकेचे मसाले घालून झालेत. आता छान परतवून घेते. तर आपले मसाले परतून झालेत. आता यामध्ये 1 ग्लासभर मी पाणी घालते आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये आपली शेव घालायचे आहेत. हे बघा, आता ह्याला उकळी येण्यासाठी ठेवून देते मी. याला छान उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी मीठ घालते. मीठ थोडंसंच घालणार आहे, कारण शेवामध्येही मीठ असतं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आता आपल्याला हे शेव घालायचे आहेत. हे बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे. तर बऱ्यापैकी आपली ही शेवभाजी तयार झालेली आहे. अशी शेवभाजी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती. हे बघा, वरतून थोडीशी कोथिंबीर. चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा.